हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं व्हिडिओ. आशा करते सगळे चांगलेच आहात. तर म्हटलं आपल्याला फिरायला जायचंच आहे, तर चला तुम्हाला पण दाखवू नेमकं आम्ही काय बघायला चाललो. चला, येत आहे ना? चला चला चला. तर पाऊस पडून गेल्यामुळं सगळीकडे असं हिरवं वातावरण झालं आणि सुट्टी असल्यामुळं सगळेजण फिरायला चालले. हे सगळे ज्या पुढं गाड्या दिसतात ना, ते सगळे जिथं आम्ही चाललो आहे तिकडंच चाललेत सगळेजण. फायनली पोहोचलो बाबा एकदाच. तर आम्ही आलो आहे अहिल्यानगरपासून 17 किलोमीटर पूर्वेला चांदबिबीचा महाल पाहिला. नाही ना, तर इतर वेळेस गर्दी नसते असं म्हणतात, पण आज तर भरपूरच गर्दी. तर कुठलीही वस्तू असो किंवा दुसरं काही असो, त्याची काहीतरी वेगळी खासियत असते. तशी ह्या चांदबिबीच्या महालाची पण वेगळी काहीतरी ऐतिहासिक गोष्ट आहे. खरी किती किंवा खोटी किती हे मला माहीत नाही, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. तर असं म्हणतात नाही का, हा इतिहास ना 500 वर्षापूर्वीचा जुना आहे. तर हे अहिल्यानगर आहे ना, ते पहिले अहमदनगर नावाने ओळखलं जात होते आणि ते म्हणजे अहमदशहा बादशाह यांनी हे बसवले होते त्या काळी. त्या जुन्या काळात 4 जणांची जास्त सत्ता होती. एक म्हणजे मुघल, दुसरे म्हणजे निजामशहा, तिसरे म्हणजे आदिलशहा आणि चौथे म्हणजे कुतुबशहा. तर यांच्यापैकी एक होता निजामशहा, त्याच्या राज्यातील एक मंत्री होता. मला नाही असं बांधकाम वगैरे बघायला आवडतं. खुश झाला आणि त्याला सलाबत खान ही पदवी दिली. तर त्या सलाबत खानाने मग ह्या सलाबत खानाने हा महाल बांधला. नुसता महाल बांधायचा हा त्याचा उद्देश नव्हता, तर सगळीकडे त्याचं लक्ष राहिलं पाहिजे म्हणून त्याने तो असा गोल याच्यात तो महल बांधला. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने त्याच्या मरणाच्या आधीच त्याची कबरचा व्यवस्था करून ठेवली आणि ही त्याची खाली तळघरात कबर आहे. कसलं भारी वातावरण सगळीकडं मस्त. 1580 मध्ये पण हिंडात सलाबत खानाने हा महल बांधला होता. तसा त्याला तो बराच मोठा बांधण्याची इच्छा होती, पण तो 1659 साली मध्येच केला आणि त्याचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं. आणि मग त्याच्या त्या दोघांची, त्याची बायकोची आणि त्याची कबर हे इथंच खाली बांधलेली. तर चला वरती नेऊन दाखवते तुम्हाला. येत आहे ना हळूच. कधीतरी माणसाने हिंडायला पण जायला पाहिजे, निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे आणि जरा शांततेत काहीतरी मनाला पण थोडासा चेंज भेटला पाहिजे. त्याच्यामुळे तर हे मला विशेष वाटतं बाबा. हे पूर्ण दगडात बांधकाम आहे, पण ते हे आकार वगैरे किती व्यवस्थित बांधलेले सांगा. फार प्रकारची वेगळ्या सुविधा असतील आणि पूर्ण दगड एकसारखा, कुठंच दगड बाहेर नाही आला, आत नाही आला. तर चला तुम्हाला आतमध्ये घेऊन दाखवते, तुम्हाला वरून दाखवते, वरून नजारा कसा वाटतो. ह्या याच्यातून आपल्याला वरती जायचं, जरा जास्त ट्रॅफिक जाम होतो आणि पायऱ्या पण जरा अंतरावर होतं. मला चढायला आणि आतमध्ये एकदम अंदर ट्रॅफिक जाम आहे. काही सगळे टॉर्च लावूनच जातात. मला चढतच आहे ना, म्हणून मी आमच्या आऊनचा हाताला पकडलं आणि वर गेलो. जसं जसं वरती गेलो तसं आतमध्ये अंधार होतो आणि गर्दी पण जरा जास्तच होती. त्याच्यामुळे चढायला जरा तकलीफच होती आणि रस्ता पण जरा आवरूनच आहे. त्याच्यामुळे जरा खेटून चढावं लागतं, उतरावं लागतं. ह्या जास्त अंधार असल्यामुळं आणि जास्त गर्दी असल्यामुळे व्यवस्थित काही दिसत नाही ते चालू याच्यात. चलतोय बाबा. आलो बाबा एकदाच, थोडासा उजेड दिसला वरती. वरती पण तेवढीच गर्दी होती, जास्तीचीच. काही खाली येण्यासाठी लाईनी लावली होते, काही खालून लाईनीत वर येत होते. तर वरती आल्यावर हे सगळे असे बसलेत, जे ते आपले मित्र मैत्रिणी घेऊन आपले गप्पा मारत.
वरून हे सगळं बघा आता तुम्ही कसलं भारी बांधलं मोठ्या आकाराचं वरून हा नजर भारी वाटतंय का नाही कळसुबाईच्या शिखरावर गेल्यावानी एकदम सगळीकडे हिरवं हिरवं भारी वाटतं एकदम. तर अशा प्रकारे होता हा चांदबिबीचा महाल. आणि पण चांदबिबी का म्हणते त्याला कारण निजामशहाच्या मुलीचं नाव होतं चांदबिबी म्हणून मग ओळखीने दिलं असेल विचारचं नाव. तसं दुसऱ्या मजल्यावर जाण्यास परवानगी नाही त्याच्यामुळं तो दरवाजा बंद करून घेतला आहे. काही जणांनी केला असेल काहीतरी सुसाईड वगैरे. आणि आपण आलो आहे तिथं खालून त्या खांबाला एक छोटासा दरवाजा दिसतो त्या दरवाजातून बघा तिथून बाकी कुठलाच रस्ता नाही तिथं यायला जायला बस तेवढा एकच आहे. कधीतरी सलाबत खान इथं यायचा आराम करायचा आणि निघून जायचा. पण त्याने बिचाऱ्याने भारी वस्तू बांधून ठेवली. निदान तो गेला पण त्याची आठवण म्हणून तरी ही वस्तू पाहून तरी त्याची आठवण येते का यांनी बांधली म्हणून. बरं ते काय पण असतं पण मला ऐतिहासिक गोष्टी जाणून घ्यायला इंटरेस्ट आहे. तुम्हाला आहे का असलं तर मला सांगा. मी बऱ्याचशा तुम्हाला काहीतरी जुन्या गोष्टी दाखवेल सांगेल मलाही माहीत होतील आणि तुम्हालाही माहीत होतील. चला आता लय वरती हिंडलो चला पुन्हा खाली गेलं थोडंसं काहीतरी दाखवते तुम्हाला. पुन्हा खाली उतरायला तर पुन्हा आमच्या हवामध्ये पकड हाताला पडशील अंधारात तर सापडायची नाही. हळूहळू चढताना एक वेळ सोपं जातं पण उतरायला अवघडच जातं बाबा उतरायला. तर हा पण जुन्या काळचाच ओटा आहे. हा दगड बघा वरून किती गोल त्याला कोरीव काम पूर्ण किती मजबूत दगड आहे पण त्याच्यावर डिझाईनसुद्धा किती आखीव रेखीव आहे. काहीतरी राजच असेल बाबा ते काहीतरी भारीच पद्धतीने बनवित होते. हे सगळ्या दगडांचंच बांधकाम आहे पण आता बरेच दिवसांचं झाल्यामुळं ते पडझड झाली मग आपले साधे दगडं रचूनच केलं आहे. काही ठिकाणी आहेत तसे जुने दगड. तर ह्या वाटेवर ना 2 जणांच्या कबरी आहेत पण नेमक्या त्या कुणाच्या आहेत तिथं काहीच लिहिलेलं नाही. ह्या त्या 2 कबरी त्या दोन्ही पण कबरवर वेगवेगळे डिझाईन आहे बरं. तसंही भरपूर उशीर झाल्यामुळं लय नाही दाखवलं चाललो आता आम्ही आमच्या घरी. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे नक्की सांगा. आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा. जागा दाखवणार चला माझ्यासोबत.